नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरद पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंत कशी आहे आणि पुढे कशी जाऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, शरद पवार हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ होता मित्रांनो 1978, त्याच्यानंतर 1988 ते 1991, त्याच्यानंतर 1993 ते 95 आणि आणखी एक टर्म त्यांची होती. असे एकूण सुमारे मित्रांनो 6900 दिवस त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार त्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेचे ते सर्वात तरुण, द यंगेस्ट चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया असं आपण त्यांना म्हणू शकतो. शरद पवार साहेब मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होतेच, परंतु याचबरोबर ते देशाचे संरक्षण मंत्री सुद्धा होते. त्यांचा कार्यकाळ होता 1991 ते 1993 आणि 2004 ते 2014 मध्ये UPA सरकारमध्ये 10 वर्ष त्यांनी कृषी मंत्री म्हणून कार्यभार बघितलेला आहे किंवा पाहिलेला आहे. आणि सध्या 2026 मध्ये बिनविरोध, कोणाचाही विरोध नसताना ते 2026 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर 2024 मध्ये लोकसभेत शरद पवारांना 8 जागा भेटल्या होत्या आणि 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 पैकी फक्त 10 जागा त्यांना भेटल्या होत्या. आणि हा मोठा पराभव त्यांच्यासाठी होता. परंतु हा पराभव कशामुळे झाला तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की अजितदादा हे वेगळे झालेले होते आणि पक्षांतराच्या फुटीमुळेच हा पक्ष कमकुवत झाला आणि यामुळेच शरद पवार साहेबांना कमी जागा भेटल्या. आणि जर पवार साहेबांची जर राजकीय कारकीर्द बघितली तर ती 1960 पासून 60 वर्षापेक्षा सुद्धा जास्त आहे. तर आता आपण वळूया देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीकडे. तर देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला होता 22 जुलै 1970 रोजी आणि ते 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. त्यांची कारकीर्द होते 2014 ते 2019 आणि 2024 पासून सध्याची टर्म. यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा उपभोगलेलं आहे 2019 ते 2024 पर्यंत, म्हणजेच जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस. आणि त्यांनी आतापर्यंत कुठलंही केंद्रीय मंत्रीपद स्वीकारलेलं नाही किंवा त्यांना भेटलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. परंतु आता चर्चा अशा आहेत की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊ शकतात आणि दिल्लीमध्ये त्यांना एक खूप महत्वाचं पद भेटलं जाऊ शकतं. परंतु या चर्चांना अजून अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण कारकीर्द भाजपमध्येच घडलेली आहे. RSS आणि केंद्रीय नेतृत्वाचा म्हणजेच मोदी आणि अमित शहा यांचा यांना भक्कम पाठिंबा आहे. 2024 विधानसभेत भाजपला 126 जागा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त जागा आणि महायुतीला एकूण 230हून अधिक जागा मिळवून देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोलाचा वाटा आहे, हे सगळ्यांना स्वीकार करावाच लागेल. यामुळे त्यांना दणदणीत विजय भेटलेला होता. तर यांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती 1990च्या दशकापासून ते सुमारे 30 वर्ष अशी देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द आहे. जर थोडे आकडेवारीमध्ये जर आपण तुलना केली तर ती तुलना अशी होऊ शकते की मुख्यमंत्र्यांचे जे टर्म्स होते त्यामध्ये शरद पवार साहेब हे आघाडीवर आपल्याला दिसतात. म्हणजे ते 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि फडणवीस हे 3 वेळेस मुख्यमंत्री आहेत आणि सध्या पण आहेत ते. आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद तर 2 वेळा आपण बघितलं की शरद पवार साहेब होते. एक वेळेस संरक्षण मंत्री होते आणि एक वेळेस कृषी मंत्री. परंतु अजून देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये गेलेले नाहीत. तर 2024च्या विधानसभेमध्ये जे जागा भेटल्या होत्या त्यांना पवार साहेबांना एकूण 10 जागा तर फडणवीस यांना 126 जागा भेटलेल्या होत्या. आणि आता सध्या जर बघितलं तर शरद पवार साहेब हे राज्यसभेमध्ये खासदार आहेत आणि सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर थोडक्यात मित्रांनो, दीर्घकाळ आणि राष्ट्रीय व्याप्ती आणि स्वतःचा पक्ष उभारणी या निकषावर पवारांची कारकीर्द ऐतिहासिकदृष्ट्या मोठी आहे. पण सध्याच्या घडीला वर्तमान राजकीय ताकदीच्या बाबतीत महाराष्ट्रात फडणवीस हे वरचढच आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण कारकिर्दीबद्दल दोघांच्या पण
तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.